गुरुवार दिनांक 26/12/2024. आजचा गुरुवार आपण विषय काय लिहिला मी आज? गणेश विज्ञान पाहू. गणेशाविषयी आपण बोलत नाही, सहसा आपल्यावर आरोप आहे, त्यामुळे आज गणेश हा विषय मुद्दाम घेतलेला आहे. गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न झालेले आहे, ते पण मी पुढे सांगणार आहे. पण आधी गणपती म्हणजे आहे तरी काय, त्याचा बोधार्थ अगदी असा घेतात की गणांचा पती. गणांचा म्हणजे इतर देवतांचा मुख्य, असं सहज साधा अर्थ घेतला जातो समाजामध्ये. पण मुख्य अर्थ त्यांचा असा आहे, गण म्हणजे इंद्रिये, हा अर्थ मुख्य आहे त्याच्या. समजलं? गण म्हणजे इंद्रिये. त्यांचा पती म्हणजे कोण? हा, आत्मरूप गणेश केली स्मरण, तेने सकल विद्यांचे. पुढं आहे पहिल्या अध्यायापासून गणपतीचं वर्णन आहे. आपल्याला माहित आहे ज्ञानेश्वर महाराज एक कट्टर गणपती आहेत. हे ज्ञानेश्वरी नाही, त्यांचा कोणताही ग्रंथ वाचा तरी त्यातून हे सिद्ध होतं की गणपती कट्टर गणेश भक्त आहेत ज्ञानेश्वर महाराज. परंतु लोकहितासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जशी सांगितली तसा हरिपाठ पण सांगितला, सोपं तत्वज्ञान सांगितलं, पण तत्वच सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायब, पवित्रची होय देहजात. अजून काय पाहिजे? आणि पहिली ओळ काय? देवाची द्वारी क्षणभरी तेणे मुक्तीच्या आली. मोठी मोठी बक्षीस दिलीत त्याला. आणि असं हे लावून ठेवले, लोणी इथं लावून, चाटा की न चाटा मधाचं बोट. हा म्हणा संपूर्ण, म्हणजे थोडस म्हणा. देवाची द्वारी किती सोपं आहे. किती वेळा लोक कुठं कुठे उभे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पहिल्यांदा जर देवाच्या दारात नुसता उभा राहिला तर काय होतंय? नाही, देवाचे द्वारी त्यालाच मुक्ती दिल्यात. आणि हरिमुखे म्हणा, मग उभं राहून काय करायचं दारात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्य मिळालं, भरपूर पुण्य मिळालं. पुढे संसारी इथं थोडासा नियम असं, संसारात राहा बाबा, पण काय कर? जिभेने वेग घे. कशाचा? नामाचा. असोनी संसारी जिभे वेग करी. पुढं नंतर सांगितलं वेदांचा, शास्त्रांचा अभ्यास कर. म्हणजे बरोबर अभ्यासाला नाही. हळूहळू मधाचं बोट चाटवत चाटवत ज्ञानोबारायांनी पूर्ण हरिपाठ सांगितला आणि नंतर सगळे ग्रंथ सांगितले, ज्ञानेश्वरी पण सांगितली. ठेवलं काहीच नाही काय सांगा. पण या संपूर्ण सगळ्या ग्रंथांमध्ये गणपतीचं वर्णन किंवा गणपती हे मुख्य दैवत आहे, त्यांचं उपास्य दैवत पण गणेशच आहे. म्हणून मग त्यांनी महत्वाचं हे सांगून ठेवलं की पहिला गणपती. आता बरेच लोक चुकीच्या मार्गावर आहेत. आता आपल्याला जसं म्हणता येणार नाही, कारण वारकरी म्हटलं तरी आता हरिपाठ सांगितलंयस त्याप्रमाणे ते चालले, हरिपाठाच्या प्रमाणे बरोबर आहे ते. जरी अनेक मार्ग, अनेक पंथ असले तरी सर्वात प्रमुख कोण आहे? गणेश आहे. तो कोणत्या का मार्गाचा असेना, कोणत्या का पंथाचा असेना, त्यांनी थोडीशी सुरुवातीची तरी भक्ती, ही गणेश भक्ती केली पाहिजे, असा त्याचा अर्थ. दुसरा अर्थ, गण म्हणजे काय आहे? गण म्हणजे इंद्रिय. आपण मगाशी म्हटलं सर्व इंद्रियांचा स्वामी, तो झाला आपला अर्थ. नंतर गंग याचा दुसरा अर्थ आहे, ज्यांचा तो अधिपती आहे, असे सगळे देव, सर्व देवांचा अधिपती आहे तो देव. म्हणून गणाना हा तसं आहे की गण हा, गण म्हणजे मुख्य, गणपती सर्व देवांचा अधिपती. गण म्हणजे समूह, म्हणजे देवांचा समूहाचा तो मुख्य आहे. पण अगदी साधा अर्थ आहे गणपतीच्या नावाला, अगदी सिंपल अर्थ आहे हा. पण गणपती म्हटलं की ते चालू आहे का बघायला? गणपती म्हटलं की आपल्याला आता तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही की स्वतः श्री गणेश आपणहून ज्यांच्या भेटीला आलेत किंवा माझ्या भेटीला आलेत, तर ते गणेश जे आहेत त्यांचं संपूर्ण चरित्र आता आपण या ठिकाणी सांगू. एक भाग सांगून झाला तर
पुढच्या प्रवचनात दुसरा भाग सांगते. ठीक आहे. मग इथे 13वा अध्याय आपोआप निघाला, ते काही काढला नाही. पहिल्या अध्यायातच माऊली वर्णन करताना गणपतीचंच प्रथम करतात. असा हा पहिला संत आहे की ज्यांनी गणपती पहिला गायला. म्हणजे ते मेथडिकल झालं, शास्त्रोक्त झालं. कोणी नावं न ठेवण्याचं हे आहे झालं. बाकीचं ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुकाराम महाराजांना माहीत नसेल का, पण त्यांनी पहिल्यांदाच विठ्ठलाची स्तुती केली तर ठीक आहे. मनुष्य जे दैवत ज्याला आवडतं मनापासून त्याचंच नाम घेतो, कळलं. म्हणून त्या तुकाराम लहान होत नाहीत. परंतु गणपती हा सर्व लोकांना माहीत पाहिजे. कशाची का तुम्ही भक्ती करेल, म्हसोबाची भक्ती करा, पण गणपती माहिती पाहिजे. गणपती माहिती पाहिजे. म्हसोबाच तुम्हाला कधी काळी गणपती दिसला पाहिजे इथपर्यंत गणेशाची भक्ती करा. हा, तर इथे तर आत्मरूप गणेश दिलाय आपल्याला, हा नको इतक्यात. आत्मरूपावर आपण नंतर येऊया. हा, पहिल्याच अध्यायामध्ये महाराजांनी वर्णन केले ओम नमोजी या अध्याय आपल्याला सर्व माहीत आहे. अध्याय म्हणजे सर्वात अगोदरच, कळलं. संपूर्ण जगाच्या निर्माण होण्याच्या आधी जो देव आहे तो आद्या. ओम नमोजी आद्या म्हणजे ग्रंथाचं वर्णन करताना आद्य देवतेला मी नमस्कार करतो. ती आद्य देवता म्हणजे श्री गणेश. हे जे सांगितलंय ना, शिवाच्या पोटी आले, हे सगळं पुराणात जे सांगितलंय दॅट इज रॉंग आहे. पण अवतार असतील, अवतार, हा अवतार बरोबर. शिवांच्या पोटी आले, मग काय कुठं गेले, काय काय ते सगळं खूप आहे त्यांचं. सहा जणींचं काय ते कार्तिकेय ना, बरोबर असं आहे. तेव्हा कितीतरी अपभ्रंश आणि कितीतरी अफवा, कितीतरी वेगवेगळी मतं गणेशाच्या बाबतीत व्यक्त केली जातात समाजामध्ये. पण मूळ गणेश तत्व आहे. गणेश मूळ काय आहे, आम्हाला आमच्या सद्गुरूंनी ध्यान शिकवायच्या अगोदर मुख्य हे शिकवलं. भम तेज म्हणजे काय आहे, मुख्य हे शिकवलं की गणपती आहे तर गणपती का म्हणायचं त्याला, किंवा तो काय आहे नक्की. तर ओंकाराची मात्रा आहे. ओंकाराच्या मात्रेमध्ये जो मूळ ओम आहे किंवा बिंदू जो आहे तो आहे गणपती. ओंकार कसा घडलाय, 3 मात्रांचा बरोबर. मग अ लिहिला, त्याच्यात उ आला नाही, उ म्हणजे अर्धमात्रा, आणि जे टिंब आहे तो गणपती आहे. म्हणजे तो कुठं गेला, बिंदू. बरोबर, बिंदू म्हणजे इथे गेला. ब्रह्मरंध्रातून आत जो आहे तो बिंदू आहे. म्हणून तो बिंदू स्वरूप जो ईश्वर आहे आणि एकाच बिंदू स्वरूपातून जे विश्व उलगडलंय त्याचं नाव गणपती आहे. विश्व उलगडण्याचं ज्याच्यात सामर्थ्य आहे, विश्व उलगडण्या इतकं तेज ज्याच्यात आहे तो आहे गणपती. आता गणपतीचे असंख्य अवतार आहेत. प्रत्येक गावाला आपण गेलो तरी भक्तांना प्रसन्न झालेला गणपती आहे, सगळं आहे. आता ह्याच्यामध्ये सुरुवात करताना माऊलीने लिहिले वेद प्रतिपाद्य. वेदांना जो जाणतो, वेद ज्यांच्या तेजामधून प्रतिपादन झाले, बरोबर. आणि बरोबर आहे की वेद सुद्धा गणपतीच्या कृपेतूनच प्रतिपादन झाले. वेद कुठून आले, विश्वास. आपण म्हणतो बघ, हा भगवंताला झोप लागली आणि त्यांच्या श्वासातून वेद आले, बरोबर आहे. पण श्वास म्हणजे कोण आहे, श्वास तर आपल्याला दिसत नाही आणि तो निर्गुण निराकार आहे. आपण शरीर तर झोपले, मग कोण आहे, म्हणजे जो आहे तो गणपती आहे, कळलं. तो दिसत नाही, तो असत नाही, म्हणजे दिसत नाही, स्पर्श होत नाही, काहीच होत नाही, फक्त जाणवतो, तो आहे गणपती. मग आता मला सांगा, आपल्या ध्यानामध्ये तुम्हाला कधी असं जाणवलं का की बाबा मला, पहा तुम्ही ध्यानात, आज मी सुरुवात करणार आहे, तिथून पुढे आपण ध्यानाचेच सर्व प्रकार घेऊ. म्हणजे मला असं समजतं प्रत्येकाकडून, जवळजवळ एका तरी व्यक्तीकडून मला असं समजतं की आपल्या कुठल्याच लोकांना काहीच नाही मिळालं, असं झालंय. असं काही नाही, दिव्यत्व प्रत्येकाला काही नाही.
प्रमाण कमी जास्त प्रत्येकाच्या परीने प्रमाण कमी जास्त असेल, असेल पण मिळालेलं आहे. मिळालंय हा. वगैरे सांगतात मिळालंय. वेगळी अंग आहेत प्रत्येकाचं. हा पण मी काहीच केलं नाही असं काहीतरी नाही, आज असं आहे. अजिबात नाही. हे चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं आहे. ज्या म्हणजे मी एवढी वर्ष काय केलं काहीच केलं नाही. चुकीच्या ह्याने बोललाय तो. पण जसं काय वाटेल तसं बोलला. ते मला धक्का बसेल नाही त्या दिवशी. हो ना. धक्का बसून काहीतरी नको व्हायला मग. ते त्याला काय अर्थच नाही बोलण्याला. मी कुठला एवढा धक्का घेते धक्का घ्यायला तर पाहिजे ना. बर ठीक आहे ना. निर्गुण निराकार तुम्ही एवढं सांगितलं सांगितलं. म्हणजे दाखवलं आतमध्ये. हे कुठं दाखवायचं त्यांना? एक झालं आपल्या संप्रदायामध्ये पब्लिक वाढलं नाही त्याचं कारण आहे बाबा. पब्लिक कसं येईल या मार्गाला उभं. पब्लिक सारखं हे शिक्षण आहे का नाही. माहिती नाही नाही नाही. शिक्षणच वेगळं आहे. बरोबर. आणि परमहंसांनी याचाच प्रचार करायला सांगितलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं एक जरी साधक समोर असला तरी ज्ञान हेच सांगायचं, याच्यापेक्षा खाली कुठंच यायचं नाही. ते मला बंधनकारक आहे ना. पण ते आवडत पण नाही आम्हाला हो दुसरं ना. कुठलं. त्यामुळं माझ्यावर असा ठपका आहे की तुमच्या संपूर्ण या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच केलं नाही. नाही नाही असं चुकीचं काय. आहे. असं मग नाही. मी पण मी सांगून टाकते दॅट्स ऑल. परब्रह्म दाखव की आम्हाला. दाखवलं ना पाव किती छान सांगितलं त्यांनी. काय परब्रह्म दाखवलं आम्हाला हो म्हणतो. तेच मग ना. कमलेजींच्या गीतात तर प्रकट होते. हो किती सुंदर. त्यांना पण झालंय ना. त्यांना झालंय आणि रात्रंदिवस परमेश्वर सांभाळतो हे जाणवतो. हे विचार- माहितीये का? Exactly. खरंच जाणवतो. परमेश्वर आपल्याला जगतोय हा, सांभाळतोय हे जाणवतं. हे जाणवतंय ते हा. ज्ञान आहे. हा. हे जाणीव आहे ते ज्ञान. हा. ज्ञान काय दिसणार नाही तुम्हाला. अनुभव. ज्ञान जाणवणार. तुमच्या बुद्धीला जे जाणवतंय ते ज्ञान म्हणजे आहे. आणि अनुभव ती येतो. जाणीव जर तुमच्यापाशी असेल हम्म. तर मग काहीच केलं नाही असं कसं काय. हा, तेच ना. म्हणजे कमी जास्त मी प्रमाणात त्याचं काही होतच महान घेत नाही हा आपल्याला. भाग वेगळा. आहे नाही असं होऊ शकत हा, नाही. कारण माझे साधक कुठपर्यंत आहेत हे मला चांगलं माहित आहे. कोणी काही म्हटलं आणि काही तक्रार केली तर ठीक तुम्ही आहे. काही लक्ष देत जाऊ नाही. लक्ष नाही देत पण मग कानातून तर आज जाते. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाजूला ती बडबड होती का कोणाची असं नाही ना होत काही. नाही नाही, हो, अजिबात अजिबात नाही. काहीच आम्हाला काय असं केले कसं? असं नाही होत. अजिबात नाही. होते नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे. अनुभव चांगले आहेत ना सगळ्यांना. अंग वेगळी असतील. हा, समजा अनुभव आता सगळ्यांना चांगले तुम्हाला आहेत. आणखीन एक महत्वाचं लागतं. आपण पूर्ण स्वतंत्र बसलोय का ह्याला साधनेला. म्हणजे आपल्या पाठीमागे काहीच नाही उपाधी असं बसलोय का नाही. आपण सगळा संसार घेऊन बसलोय साधने. मग संसारात राहून जी साधना आहे तिला वेळ लागतो. बरोबर. संसाराचीच हात करण्यात तुमचे किती वर्ष गेली अजूनही चालली नाही का. संसाराशी हात करण्यात किती वर्ष जातात अजूनही चालली. आणि ते करता करता तुम्ही प्रयत्न करता. Exactly. त्यामुळे वेळ कदाचित लागेल पण प्रत्येक मनुष्य इथला कोण होईल ब्रह्म झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक मनुष्याला आता कोणी नवीन आले असतील कोणाला थोडे दिवस झाले असतील तेवढ्या प्रमाणामध्ये थोडा परिणाम पण आहे. एकदम कळायला पण अवघड आहे. कळायला अवघड आहे. अनुभव यायला अवघड आहे. पण त्यांचे बघा आता नवीन लोकांचे सुद्धा व्यवहारातले अनुभव चालू झालेत. बरोबर आहे. व्यवहारात अनुभव येतात. अनुभव म्हणजे काही ना काहीतरी चालू झालंय. पण म्हणून काय असं नाही होत की मी 20 किती वर्ष झाली आता मला 33. काय नसेल तुमचं तसं मत सगळ्यांना असेल. होतो की फायदा प्रापंचिक हा, मग आर- तुम्ही तर हे मानता. आर्थिक आणि आध्यात्मिक आई सगळंच साहेब प्रगती. आम्हाला प्रापंचिक अजून काय आर्थिक. आर्थिक. आर्थिक आध्यात्मिक प्रापंचिक सर्वांगीण आणि- सर्वांगीण सर्वांगाने उत्कर्ष. उत्कर्ष व्हावा. मग त्याच्यात आध्यात्मिक नाही का. आहेत सगळे. आणि एवढं जर आहे तर त्याच्या बाजूने जे अध्यात्म आहे त्याचं प्रमाण थोडं असणार हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं प्रमाण गौण आहे पण नाहीच असं नाही. आणि आता नाही गौण. आता कसलं गौण. कमलेशला विचारा आलेच बरोबर कमलेश. माझी बाजू घेणारा देव कुठेतरी येतो. किती संकट आली कोणाच्या तरी तरी रूपात. जातात. हा? संकट किती मोठी आली तरी ती जातात. हा जातात हे महत्वाचं. तुमच्याजवळ ध्यानाची पॉवर आता इतकी आली. कमलेशजीने एवढी आमची योग्यता नाही अजून आलेली पण थोडंफार मनात जाणवतं.
येईल. तारणहार करता. कोणाचं वाजून मोबाईल. बरं. तेव्हा असा जो गणपती आहे आपल्या याचं पंथाचं हे खूप विशेष आहे की इथला मुख्य गणेश आहे, त्यातच आपलं खूप मोठेपण आहे. कुठं मागं पाहायचंच नाहीये कुठंच की आता या येतेतून पुढच्या येतेत बसायचंय, पुढच्या येतेतून त्याच्या पुढच्या बसायचंय, असं आपलं ठेवलंच नाही त्यांनी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. इथूनच सुरुवात आहे. आपलाच तो पंथ आहे, कारण हा पंथ आपल्याला कोणी दिलाय? आपल्या रंगनाथाने ना? पण गोरक्षनाथ. मूळ याच्यामुळे आहेत. हा. गोरक्षनाथ. गोरक्षनाथ मूळ गोरक्षनाथ आहेत आणि म्हणून नाथ पंथाचा तो विश्वयोग झाला. कारण नाथांनीच सांगितलं याला विश्वयोग आता म्हणा, याचं नाव बदला. सनात झाला. हा हा सनात झाला. हा सनाथ झाला. असं ते म्हणजे आपला पंथ, आपलं नाम, आपला ईश्वर हे सगळं एकवटून तुमची भक्ती चाललेली आहे. कळलं? म्हणून ओम नमोजी आद्या, जो आद्य प्रवर्तक आहे कशाचा? जगाचा. विश्वच ज्याने निर्माण केलं तोच आमचा देव आहे. देवाला बघायला कुठं जायचं? आणि तोच देव आमच्या शरीरात पण आहे. मला तर इतका आनंद झाला तर हे कळलं. मी नुकतीच अनुग्रहित झाले, मला काय माहिती आता काय सांगणार आहे, पण हे जेव्हा सांगितलं तेव्हा इतका आनंद मला झाला. तो आपल्या शरीरात आहे म्हणजे लांब कुठे जायचंच नाही बघायला. एखादा पिक्चर लागला तर त्याला जावं लागते, तिकीट काढायचं, बारकं पोरगं रडतं मला न्या बाबा, ते सगळ्या भानगडी ज्या असतात ना त्या भानगडी याच्यात काहीच नाही. उपाधी. हा उपाधीच नाही. तुम्हीच तुमचे प्रणेते आहात, तुम्हीच तुमचे आहात की ज्यांनी स्वतःला जाणून घेऊन स्वतः होऊन दुसऱ्यांना द्यायचं आहे, दुसऱ्यांना उभं करायचं आहे. आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये विश्वास थोडा कमी असतो स्वतःबद्दलचा, त्याला आत्मविश्वास असं म्हणायचं. स्वतःबद्दलचा कमी असतो, पकडा, खूप पकडा. आत्मविश्वास स्वतःबद्दलचा धरा. आपला आत्मविश्वास बरेच लोक खच्ची करायचा प्रयत्न करतात, तो भाग वेगळा. तो केला तरी आपण खच्ची नाही व्हायचं. खच्ची म्हणजे खाली खाली आणतात लोक, तसं नाही व्हायचं. तसं व्हायचं कारण नाही. याचं कारण आहे श्री गणेश. तो कुठं आहे मला सांगा. पहिलं वाक्य कोणतं आहे त्याचं? श्वास ना? नाही वाक्य देवा तुझी ते नको, ते नको. ओम नमो देवा नाही, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ते पण नको. आत्मरूप देवा तूच गणेशू. आणि गणेश आपण कुठं म्हटलोय? इथे. सकलार्थमती सुरुवात कुठून झाली? बुद्धी. इथे बुद्धीतून. बरोबर. बुद्धीत म्हणजे आता ऐका, लहान मुलाचा बस लहान मुलाचा जन्म होताना आता पहा स्थिती आणि म्हणजे सुरुवात कशी आहे. पहिलं कोण जन्माला आलं? मूल जन्माला आलं. हां आपण म्हणजे जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हा कोण आलं जन्माला? मूल नाही आलं. कोण आलं? नाद. नाद. हा हा. पहिल्यांदा विश्व जन्माला कसं घातलं देवाने? तेज आला ना. मी सांग त्याच्यातून कसं आलं विश्व? आपण नव्हतोच तेव्हा. तेव्हा अगदी नवीन कोणीच नव्हतं. तेव्हा विश्व कसं आणलं भगवंतांनी बाहेर ते सांगा पहिलं मला नीट. आपली तमाच्या पोटातून हा हे बरोबर. इथं आहोत आपण पहिल्या म्हणजे काहीच नव्हतं तेव्हा आपण तिथे कुठे? संपूर्ण विश्वामध्ये केवळ तम आसीत असं त्याचं नाव. आणि तमाच्या पोटात कोण होता? बिंदू गणेश होता. त्याला आपण गणेशच म्हणू. आता बिंदू रूप होता. त्या बिंदू रूपाला एक दिवस असं वाटलं, आता आपल्याला कसं वाटतं जाऊ दे मरू दे, नाही ना कुठं काय मरू द्यावं चालतं काहीतरी वेगळं करू असं जे आहे, तर तसं वाटलं त्याला. तो कंटाळला तिथं बसून बसून सारखं त्या कवचामध्ये बसायचं असं
आपण ठीक आहे आपण बसतो, पण त्याला तशी क्रांती करायची होती. त्याला काय क्रांती करावीशी वाटली? मी नुसताच बसलो येतात. तुम्ही बघा नीट, आपल्याला कोणीच विचारत नाहीये हे त्याला वाटलं. तुम्हाला मला सुद्धा असंच वाटतं. हीच पहिली भावना आहे मनुष्याची. लहान मुली सुद्धा पाळण्याकडे आई यावी म्हणून रडतं ट्या करून, कारण माझ्याकडं आईचं किंवा कोणाचंच लक्ष नाही. ती मी असण्याची भावना आहे. मी प्रथम उत्पन्न झाला तो गणेशाच्या स्वरूपातून झाला. तोच गणेश. गणेशाने विश्वाला शिकवले मी आहे, मी नाही असं नाही, मी आहे. मग तो जो स्फुरणात्मक आवाज आहे तो बाहेर पडला. निगेटिव्हिटी आत गेली आणि पॉझिटिव्हिटी बाहेर आली. ती पॉझिटिव्हिटी बाहेर आल्यानंतर त्याच्यातून एक चक्र निर्माण झालं. गर 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 ते फिरायला लागलं. पॉझिटिव्हिटी बाहेर पडली. फिरायला लागल्याबरोबर विश्वाला म्हणजे आता पुढचं तुम्हाला माहिती गती आहे. स्फुरणा स्पंदना बरोबर. स्फुरण आलं बाहेर. उदाहरणार्थ काय बरं, आपण गप्प ध्यानाला बसलेलो आहोत समजा. ध्यानात काय सहज बसलो. सहज बसता 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 विचार आला. आपल्या डोक्यात विचार दुसरं की काय बरं झालं त्या दिवशी, काय सांगितलं माताजींनी, ओम कसा आहे किंवा धारणा कशी आहे किंवा गणपती कसा आहे ते सांगताना त्यांनी काय बरं पहिल्यांदा सांगितलं. तर जे सांगितलं ते आठवण्यासाठी जे होतं बुद्धीमध्ये त्याला काय म्हणायचं? स्फुरण. मग स्फुरणा झाली की आपण उठतो. एखाद दिवशी तर असं होतं, महिलांनी कुकर लावलेला असतो तिकडं आणि इतक्या दंग होतात विचारात की माहितीच नाही कुकर लावला. स्फुरणात गेली आणि जेव्हा शिट्टी वाजली तेव्हा स्फुरणा आली. बरं साधी गोष्ट आहे. म्हणून शिट्टी कुठेतरी वाजली पाहिजे. तेव्हा गणरायांनी मी आहे असा शब्द उच्चारला तेव्हा विश्वाची पहिली शिट्टी वाजली. तेव्हा विश्वाची पहिली शिट्टी वाजली आणि ते स्वरूप गती रूपाने पहिल्यांदा विश्वामध्ये सगळीकडे पसरलं. पहिल्यांदा कोण बाहेर आली? स्त्री का पुरुष? स्त्री का पुरुष? म्हणजेच कोण? पहिल्यांदा गती बाहेर आली जी त्याला अचूक ठिकाणी नेऊन ठेवणार आहे. अशी गती बाहेर आली. विश्वाला गती आहे. आता ती गती आहे की नाही? थोडं अवघड वाटेल सांगायला मला, ऐकायला, पण मूळ सांगते. आता ती गती आहे की नाही? कशावरून? काय सगळे तुम्हाला माहिती असणार उत्तर आहे. नीट उत्तर द्या विचार करून. बोला. श्वास. बरोबर बरोबर. आहे पास पास आहे पास पास. ज्या अर्थी श्वास चालू आहे, ज्या अर्थी एखादी गाडी आल्यावर आपला पाय इकडे तिकडे आपण हलतो किंवा पाय उचलला, पायाखाली विस्तव आला पाय उचलतो, काटा टोचला पाय उचलतो. ही जी गती निर्माण झाली ती गती त्यांनी प्रत्येकाच्या देहातच घातली. ते नंतर आहे खरं, पण मी सांगते. या गतीमुळं काय झालं? आतला परमात्मा पूर्ण बाहेर आला आणि ओंकाराच्या नादाने नटला. सगळ्या विश्वामध्ये फक्त ओम भरून उरला. सर्वांनी ओम म्हणा एकदा. व्हेरी नाईस. म्हणा परत. मी पुरे म्हणे पण म्हणा. अजून एक. बाहेर आला नाद. त्याच्यात त्या गतीतून कोण बाहेर आलं? पहिल्यांदा नाद बाहेर.
त्या नादाचं नाव त्याचा स्वर असा आहे, ओम आहे, म्हणून त्याला ओंकार म्हणतात. पण प्रथम नाद आला. पहा आता वाऱ्याला नाद आहे का? नीट अनुभवून सांगा. आवाज येतो ना. वाऱ्याचा आवाज येतो ना. आपल्याजवळ एखादी पोकळ नळी घ्या, आवाज येतो. बासरी बासरी असते. बासरी फुंकणी फुंकणी बासरी. तेव्हा बासरी बासरी असते. बासरी आहे की नाही? फुंकणी आपली पहिली. हवा आली तर आपल्याला जाणीव होते ना, हवा आली गरम होते असं आणि नाही. आवाज म्हणजे पण आवाज येतो वाऱ्याचा त्यातून, आवाज येतो. स्वर येतो. आवाज म्हणून या पोकळीमध्ये ओंकाराचा स्वर आहे. स्वर आहे. म्हणून या पोकळीमध्ये जो नाद चालू आहे, ओम आता तुम्ही काढलेला, त्याच्यामध्ये स्वर आहे. नुसताच नाद नाही, हो असं नाही, ओम असा नाद आहे. म्हणजे त्याला स्वर आहे, स्वर नीट आहे. हं. स्वर आहे. स्वर आहे. ताल नसला तरी स्वर आहे. स्वर आहे. मग त्या ओंकाराला बाहेर आल्यानंतर स्वर पण मिळाला आहे. बरोबर आहे. बासरीमध्ये पहा, बासरीमध्ये स्वर ते जे छिद्र असतात ना, ते त्या 5 छिद्रांनी त्याच्यात स्वर बसवले. हो. जे बोट दाबाल तसा स्वर बाहेर येतो. हो. आणि सगळे दाबले आणि गाणं नीट ठरवलं की ते स्वर तसे तसे बाहेर पडतात. किती सुंदर आहे ते उदाहरण. तसं भगवंताचा ओंकार हा त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपातून प्रथम बाहेर आला असा. आणि त्याच्यात स्वरूपात काय आहे? नाद आहे. दुसरं काय आहे? स्वतः ओम हा प्रकाशमय आहे म्हणून प्रकाश आहे. आणि तिसरी काय आहे? गती आहे. कारण संपूर्ण विश्व फिरतय फिरतय फिरतय, नंतर स्थिर झालं. अगोदर नुसती गती दिली गेली, त्या नुसती गती, नुसती गती, आणि मग खूप गती पूर्ण स्थिर झाल्यावर मग तो स्थिर झाला. कुठे आहे ओंकार स्थिर झालेला? बोला, आता अवघड प्रश्न आहे. याचं नाही बोलायचं. अनाकाशात. अनाकाशात. नाही, हा बरं. हा बरं. अनाकाशाच्या पोटामध्ये कोण स्थिर झाला? हा परमात्मा ओंकार हा स्थिर झाला. अनाकाश म्हणजे काय? अत्यंत घनदाट अंधकाराची घन आवृत्ती. आता पहा, हा प्रकाश आला बाहेर, आत काय राहिलं? अंधार. त्या अंधकाराची घन आवृत्ती, त्याच्या मधोमध प्रकाशाचा ओम आहे. बरोबर. त्या ओम हे अंधकारातून प्रकाशाकडे आला आणि मग मात्र तो अंधकार आत गेला आणि सगळ्या विश्वात काय उरला? फक्त प्रकाश. आणि मानवाच्या सोयीसाठी किंवा सर्व प्राणी मात्रांच्या सोयीसाठी रात्री अंधार आणि दिवसा उजेड ही त्यांनी काय केली? सोय केली विश्वात्मक देवा. पण ओंकाराचं समजलं आता? या ओम मध्ये किती मात्रा आहेत? 3.5. साडेतीन. बरोबर. कोणत्या कोणत्या? अ, म आणि अर्धमात्रा. चंद्र अ, आणि अर्धा चंद्र आणि अर्ध मात्रा. बरोबर. 3.5. काय आहे हे 3.5? सांगा आता. कुठं कुठं 3.5 असतं? आज तुमची परीक्षा आणि माझी पण परीक्षा आहे. 3.5 कुठं कुठं असतं सांगा. आपल्या देहावर शक्तीपीठ 3.5 देहावर. हा बोला बोला बोला, ह्या बरोबर बोला. मला व्यवहाराचं सांग. 3.5 मुहूर्त आहे, 3.5 शक्तीपीठ आहे, अजून आपला देह 3.5 तासा काय देह तिकडे 3.5 असतात. बरं, छान छान. हा बरोबर आहे. ज्ञान जायचंच आहे आपल्याला. बरं, 3.5 काय तुम्ही सांगितलं? देहावर पण आहे ना कुंडलिनी शक्ती. शक्तीचे पीठ. 3.5 शक्तीपीठ. त्याचं कारण आहे, हा ओम आहे, हा विघटन झालं त्याचं. काही शब्द अचे आहेत, काही शब्द उचे आहेत, काही शब्द मचे आहेत. पण म असं नाही, म असा आहे. म आणि त्याचा झाला अनुनासिक. आणि वरती चंद्र बिंदू. आणि बिंदी. त्याचा काय अधिक हे आहे अर्थ? हे आपल्या इथे भुरकुटी मध्यामध्ये ते नको सांगू, मला विश्वास असा. काय? हा, हे म्हणजे काय आहे?
अर्धचंद्र कशाची खूण आहे नीट लक्षात ठेवा शिकवले कशाची खूण आहे ती अर्धचंद्र नाही ते सांगते अर्धमात्र आहे ओमची अर्धमात्र कुठे सांगितली अजून अ सांगितला आणि ती म म ती अर्धमात्र आहे म्हणून ती अर्धी चंद्रकोर दिली आणि मध्ये काय आहे बिंदू बिंदूला काय म्हणायचं नाही तसं म्हणजे मध्ये अनुस्वार आहे म्हणजे बिंदू बरोबर मध्ये बिंदू आहे मग मिळून होऊन झाला मग किती मात्रा झाल्या मोजा आता 3.5 ते पाठ आहे मला असं विघटन करून सांग औम आणि चा बरोबर अ झाला अर्धमात्रा ऊचा कुठे गेला आणि मग बरोबर उ म ची काय आहे? अर्धमात्रा हा. अशा रीतीने जगामधला ओंकार मनुष्याच्या देहात पण येऊन बसला कुठे बसला कळतं ना मी काय काय सांगतात हे प्रवचन महत्वाचं आहे केव्हा ही सीडी लावता आली पाहिजे तरुण वर्ग लक्षात ठेवा जरा प्रवचन एकदाच येतं पुन्हा कुठंच सांगत कुठं जातं तुमच्याकडं मी दिलंयच कोणी सांभाळून ठेवत नाही कुठं ते काय होतंय त्याचं काय कळत नाही हे कोणी सांगणार नाही तुम्हाला जगामध्ये कळत हा काय विचारलं मी ओम देहात ओम देहामध्ये ओम हा आता सांगा आता हा याच ओमच्या 3.5 मात्रांनी मनुष्य देह बनला आता खाली खाली आहे कुठे कुठे आहेत 3.5 मात्रा आता सांगा बरोबर आता तुम्ही श्रवण भक्ती करा हा बरोबर बरोबर अकार देह कसा आहे सांगा मला सांगा ते नको मला आता देहाशी बोलायचं असं पोट मांडी उदर हा अकार चरण विपुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका हे तर ईश्वराचं पण आहे पण तेच शरीर आपलं पण आहे म्हणून या शरीरावर सांगितलं कळलं अवघड वाटतंय का नाही हा सुंदर वाटतं उद्या मी प्रश्न विचारेन तुम्हाला आणि पाहून नाही सांगायचं काय चाल याचाच मनुष्य देह बनलाय लक्षात ठेवा उम आहे की नाही बनलाय की नाही कुठं आहे अमात्रा हा बरोबर पायापासून खाली इथून सुरुवात केली तर अशी आहे चरण हा चरण अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका अरे शरीर सारखीच आहे खालून सुरुवात आहे हा अकार कळतंय ना आज महत्वाच्या प्रवचनात तुम्ही आलात बरोबर मनुष्याचं शरीर परब्रह्मच आहे दुसरं काय नाही आपण काय झालंय जन्म घेत मला तुला त्रास नाही ना लावले का जन्म घेतला आपण जन्म घेतला त्रिगुणात बुडालो त्रिगुणमय झालो पाप पुण्याचा संग लागला आणि दुर्गुणात बुडालो म्हणून आपण खाली अर्जुना खाली नको खाली म्हणजे वृत्तीने खाली आलो संगतीने खाली आलो सगळ्यात खाली आलो विषयदरीचे वा ही एक उपमा आहे इंद्रिया आपण इंद्रियांचे दास कोणाचं व्हायला पाहिजे भगवंताचं दास आत्मरूप गणेशू केली स्मरण तेने सकल विद्यांचे अधिक
सगळ्या विद्या येण्यासाठी काय करायला पाहिजे? ऋषी मुनी घर सोडून जायचे आयुष्यभर. त्यांना नसेल बायकांच्या आठवणी येत, त्यांना नसेल काय होत मुलांची आठवण वगैरे. काय काय ते ब्रह्मचारी राहायचे, जे राहायचे ते सुद्धा. कलियुगाशी कुठं त्यांच्या तुलना? हा? मन बुद्धी चित्त दादांना त्यांनी सोडून दिलाच कुठं सोडून दिलं? ते सगळेच मनबुद्धी त्यांना नव्हती, चित्त नव्हतं. व्याकुळता नसेल माणूस आहेत ना ते. पण निश्चयाचा महामेरू. अर्जुना, बहुत जनासी आधार. तो कोण असतो? श्रीमंत योगी. तोच असतो श्रीमंत योगी. श्रीमंत ही असतो कशाने? पैशाने? कशाने? ज्ञानाने. कशाने श्रीमंत पाहिजे? पैशाने नाही बाबा आम्ही श्रीमंत. कशाने श्रीमंत पाहिजे? तोच असतो श्रीमंत अर्जुना. आणि योगी पण असतो. खूप श्रीमंती आहे कशाची? रेलचेल आहे कशाची? ज्ञानाची. आणि योगी पण आहे. इतकं ज्ञान असून सुद्धा त्याला एवढासा पण गर्व नाही. हे कोणी कोणाला सांगितले? पेपर कोण कोणास म्हणाले? हे वर्णन योगी महात्मा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं केलेलं आहे. एक श्रीमंत आहे योगी आणि दुसरा गोसावी पण धारण करून उभा आहे. त्याने त्यांचं वर्णन केले जे श्रीमंतीत आहेत, ज्यांच्या ठिकाणी राजे पण आहे. अशा महात्म्याचं वर्णन योगी महात्म्याने केलेलं आहे. दोघे सारखेच म्हणा ते. निश्चयाचा कोणीतरी विचारलं काय त्या शिवाजीत ठेवलं एवढं, त्याला कशाला तुम्ही एवढा भाव देता? कोणीतरी विचारलं तिकडे आपल्या त्या ह्याच्यावर. कुठं? सज्जनगड. महाभाग खूप असतात लोक असतात ते काय आता इथं आपल्याच असं नाही, तेव्हापासून आहे. सगळीकडेच महाभाग असतात. म्हणून ज्ञान आहे ना, ज्ञान ते असं सगळीकडून असं 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 जपून चोरून घ्यावं आणि अंतःकरणामध्ये फिक्स ठेवावं. ज्ञान जगाचं कधीच काही ऐकून नये. ज्ञान नेहमी चोरून ठेवायचं आहे. सांगायचं तेव्हा सगळ्यांना सांगायचंच, पण अशा शत्रूंपासून की ते ज्ञान तर नाही हरणार पण वृत्ती हरण करणार. ते ज्ञान कोण हरण करते? तुमची वृत्ती खाली आणणार, तुम्हाला त्रास देणार, तुमची बुद्धी विकारांनी भ्रष्ट झाली पाहिजे असं करणार. माहीत असू द्या जगाचं असं. म्हणून कोण म्हणतं? ज्ञानोपारायण म्हणतात, अर्जुना जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशी चिपावी. जो इंद्रियांना चोरून आत्मज्ञान घेतो, आता इंद्रिय इथंच, ज्ञान इथंच, आणि चोरायचं कसं? ती कला आहे. जो ज्ञानी होता त्याला ती माहिती असते इंद्रियांना कसं चोरायचं. तो काय शेवट काय? निश्चयाचा समर्थांनी सांगावं, अरे बाबा असं काय शिवाजीला नावं ठेवता? शिवाजींना पण नावं ठेवणारे महाभाग होते सज्जनगडावर. असं त्याचा किंवा कुठं असतं. जितकं मोठं व्यक्तिमत्व तेवढा विरोध जास्त. तसं आहे. विरोधावरनं व्यक्तिमत्व कसं कळतं. विरोधावरनं व्यक्तिमत्व कळवून घ्यावं. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार. अरे काय बोलता तुम्ही? कोणाविषयी बोलता? तो असा आहे आणि तो माझा एकमेव पट्ट शिष्य आहे. आमच्या राम मंदिर राळकर राम मंदिरात चालायचं की असं रोज एक गीत यायचं, गंमत सांगते. आता ते मी आणायचे का मुद्दा नाही. बसले पहाटे अवस्था यायची, गीत प्रगट व्हायचं, मी लिहून टाकायची. नंतर ते झालं सर, ते माझ्या कधी परत नावी नसायचं. पण मंदिरात गेलं, महाराजांचं लक्ष असतं. आले का? आले. काल काय आले सांगा. उत्सुकता असते. एक गुरु एक शिष्य. त्या शिष्याला काय कुठपर्यंत काय झालंय त्याची उत्सुकता असते गुरूंना. आणि मग ते वर्णन करायचं सगळ्यांच्या समोर. जे व्हायचं तेच झालं. काय झालं?
मला कळायचं ते की हे काहीतरी होणार आहे आता. पण गुरुजी म्हणच म्हणल्यानंतर माझा इलाजच नाही. मी आय एम गुरुनिष्ठ आणि गुरूंच्या आज्ञा पाळल्यात नंबर पहिला. मी कधीच गुरूंच्या आज्ञा डावलली नाही, काही असं. मग शेवटी ते म्हणायचं गीत, श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू, श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू, उपकार स्मरता अश्रू येती, उपकार स्मरता अश्रू येती, कसे त्यास मी आवरू, गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. हे गीत म्हटलं की लोकांचे तोंड वाकड घ्यायचे. ते मी बघायचे बायका काय काय करतात. पूर्वी जरा गप्प बसायचे गुरुजींच्या धाकाने. स्त्रियांचा तो स्वभावच असतो, ते इट्स बट नॅचरल. काय काय स्त्रियांचा तो स्वभाव असतो, ते मला दिसायचं. पण मी कसली, मी कधीच कोणाकडे पाहिलं नाही, कोणाचं काही ऐकलं नाही. मी माझ्या पावलांनी एकदम सरळ, एकदम सरळ. गुरूंचं असं असतं, आपला शिष्य हा खूप पुढं चाललाय का त्याचा आनंद कोणाला होणार बघा पहिला तर. तसं शिवाजी महाराजांच्या सर्व स्थितीचा आनंद रामदास स्वामींना व्हायचा. ते जवळ होते ना, त्यांच्या जवळ होते. आणि तुकाराम महाराजांना व्हायचा. दोनच व्यक्ती त्यांच्या आयुष्यात ऋषितुल्य की ज्यांना आनंद. आणि रामदास स्वामींनी जवळून पाहिले. सज्जनगड आणि शिवबांची राजधानी म्हणा किंवा हे सगळं जवळ जवळ आहे. आपले तुकाराम महाराज थोडे तरी लांब होते, तरी ते दोन्हीही त्यांचे सद्गुरू आहेत. कळलं? म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती असंच म्हणेल. काय मी नाही भेद करणार, कारण लहानपणापासून आम्ही ऐकत आलो चरित्र. बाकीचं काय मला माहित नाही. पण असं आहे, आदर्श ज्याचा आहे तो आदर्शच म्हणावा लागतो. त्याला काय इकडं इकडं काय हे काढायचं आपल्या. ते तरकड बुद्धी आणि घाणेरड्या बुद्धी आहेत त्याचं, जे असं म्हणतात. जाऊ तर असं आहे. म्हणून जगाचा नकाशा बघताना ओंकार जो आला, तो ओंकार या 3.5 मात्रातून बाहेर आला. 3.5 मात्रा एकत्र केल्यावर जो शब्द होतो त्याचं नाव ओम. आणि या ओम मध्ये सर्व विश्व कवटाळलेलं आहे, सामावलेलं आहे. कारण काय माहितीये का बरं सामावलेलं आहे? मग असं सांगितलं, ओम या एका अक्षरात संपूर्ण विश्व आहे आणि त्याच 3.5 मात्रांनी विश्व बनलेलं आहे. अ उ म. बरोबर? आता समजलं ना? डोक्यात फिट्ट ठेवा, नाही तर लिहून घ्या. मी थांबते. तो द्यायचं का? ठेवलं फिट्ट डोक्यात. बघा आता मी आमच्या गुरुजींचा शब्द लिहून घ्यायचे. इतकं स्पीडली लिहायचे मी. इथून ते बोलले ना की मी पटपट 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 पट 4 वर्ष का 3 वर्ष खूप लिहिलं, वया भरल्या. तिथून पुढं मग ध्यानही वाढलं खूप, आणि मग लेखन हळू आणि अनुभव वाढले. त्यामुळे लेखन हळूहळू मग बंद झालं. मग नुसते श्रवण करायचं की गुरुजींनी एक ओळी म्हटली की आपण पुढची दुसरी म्हणायची. त्यामुळे त्यांना असं वाटलं ना की यांचं पाठांतर पण आहे. ते त्यांनी पुढचं काय ठरवलं असेल ते जाऊ. मुद्दा असा की ओंकाराच्या 3.5 मात्रा, अर्धी मात्रा कोणती आहे बोला? चंद्रबिंदू झालं ते नाही का? असा हा ओंकार आहे. याच्यामुळे मनुष्य देह नटला. आपण जनावरांचा कुठे ओम आहे का बघत जात नाही. ते मनुष्य देहाचं फक्त पहा. तुम्ही मला विचार मांजरात ओम उठते असेल त्याच्या मस्तक बाकी कुठेतरी जाऊ. ज्या अर्थी निर्मिती आहे त्या अर्थी सगळं आहे. पण आपल्याला मनुष्य देहाचं इथं जास्त हे घेतलेलं आहे. हा, मग मनुष्य देह हा ओंकार 3.5 मात्रांनी नटलेला आहे. कसा सांगा? ओम कुठं आहे सांगा? कुठं आहे? शरीरात. समान बरोबर.
हा हे दोन हात दोन पाय काय म्हणजे चरण चरण दोन हातापासून सुरुवात करा. चरण नाही नाही हा. हे दोन हात हा. कळलं हा. काय झाला आधी माता झालं की नाही हा आता पुढं म आणि पुढं उ बरोबर आहे ना उ म असा एखादा हा हा अशा याने शरीर बनलेलं आहे. आणि अर्धमात्राची इथे आहे ब्रह्मकुंड मस्तक भागी महत्वाचं सगळं ठेवलंय मनुष्याचं. शब्द काय ठेवले? शब्द शब्द ब्रह्म तर नंतर आहे. आधी काय ठेवले? आत्म आत्मब्रह्म सर्च लाईट. मला हे म्हणायचं सर्च लाईट आहे तो इथे ठेवलाय आणि तो एकच लाईट असा पडला आत्मा की मनुष्य लागतो बोलायला गुडगुड 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 गुडगुड. आणि कोण बोलतंय? हे म्हणतो मी बोलतो. कशाच तू बोलतो? इथली गुडगुड बंद झाली की झालाच तू गेला. इथं गुडगुड आहे सगळी. प्रकाश तो बोलतो अहम ब्रह्मास्मी. तो काय बोलतो पहिलं वाक्य? जन्माला आल्यावर मूल रडलं नाही तर घाबरतात. रडणं म्हणजे काय आहे सांगा मला. कोहम बरोबर. रडलं की काय झालं? ते बोलत मी आलो रे कोहम मध्ये. अरे अरे तोपर्यंत सोहम तोपर्यंत पोटात सोहम सोहम. आई मी येतो ग, आई मी येतो ग. आणि बाहेर आल्यावर काय कोहम. बाहेर आल्यावर प्रश्नचिन्ह आहे. आत नुसता गोळा आहे. त्याला वाटतं वा वा हे म्हणजे ब्रह्मांड. दॅट इज नॉट. बाहेर आहे ब्रह्मांड. या ब्रह्मांडात राहून सुलापून अभ्यास करा म्हणजे होतं ते ब्रह्म. कोणी होत नाही ब्रह्म. ब्रह्म व्हायला काय पाहिजे? प्रत्येकाने आपली बुद्धी चालवायला पाहिजे. बुद्धीला धार करा सारखी. खूप धार. कशाची धार पाहिजे बुद्धीला? नामस्मरण ध्यान. बरोबर. झाला वेळ? बर ठीक आहे. आतमध्ये असतो तेव्हा सोहम सोहम. देवा मी सोहम आहे बर का. देव म्हणतो बर बघतो. बाहेर आल्यावर कोहम. देव म्हणतो काय झालं? तो म्हणतो मला नाही माहिती. सोहम कुठे? आय डोंट नो. मी कोण आहे? कोहम. इतका मनुष्य काय आहे? त्या काय म्हणतात नाही ना त्याला काय शब्द उपकारी नाही. पुढं काय दुसरं अपकारी. मनुष्य कसा आहे? त्याला काय स्वार्थी. त्याला काही कळत नाही. बाहेर आहे. आईचं पोट म्हणजे काय आहे? एक गुहा आहे. गुहेत राहिला आहे. ही गुहा का आली नशिबाला? करा विचार. ती आली नशिबाला म्हणून जगात इतके अडतठतके खातो दणके. ती नसती आली मागच्या जन्मीच तर सुटला असत. हा मागच्या जन्मी नाम घेतलं का? हरिपाठ वाचला का? मग काय केलं? चोऱ्या माऱ्या केल्या. मर मग मागच्या जन्मी नाम घेतलं का? म्हणतो नाही. जातानाच एखाद्याला विचारलं. तो गेलेला आहे. त्याला त्या झोपवलं की तो कसं करतो? म्हणजे काय? मी काहीच केलं नाही. शेवटी ती त्याची खूण आहे. मैंने कुछ नहीं किया. मारा माराच्या ऐवजी राम रामच्या ऐवजी. असं आहे. संपूर्ण ब्रह्म फक्त देहात आहे. मनुष्य देह. त्याचा अभ्यास करा छान. खाली आपण जो अभ्यास करतो तो खालचा आहे सगळा. तुम्हाला इथला अभ्यास कुठे दिला ना? हा अभ्यास केला ना म्हणजे तुम्ही जागच्या जागी ब्रह्मरूप वाचता.
बसलं की ब्रह्मावस्था, बसलं की ब्रह्मावस्था, दुसरं काही नाही राहणार. तसंच यायला पाहिजे खरं. हो बाई, मी तर प्रत्येक वेळेस मला आशीर्वाद द्यायचा. मी नाही असं म्हणत मागचं तुमचा अभ्यास किती आहे मग होईल असं नाही मी म्हणत. का तर मला निगेटिव्हिटी तुमच्यात पेरायचीच नाही, मला पॉझिटिव्हिटी पेरायची फक्त. हे प्रसाद घ्या. गिरीश जाऊ दे. नो निगेटिव्हिटी बट पॉझिटिव्हिटी. कळलं? प्रत्येक विचार जर तुम्ही पॉझिटिव्ह केला तर तो कालांतराने पॉझिटिव्हच होतो. निगेटिव्हिटी सोडून द्या स्वतःच्या बुद्धीत. निगेटिव्हिटीने आपण मागं मागं जातो. लक्षात ठेवा. आयुष्याचा विचार आता नका करू. मी आयुष्यभर काय केलं असं जर मी रोज विचार करत बसली मग मी कुठे जाईल? असं नका करू. ज्यांचे आता मध्यम वय आहे त्यांनी नका करू असं विचार. माझं काय झालं, मी कुठं होतो, मी आता कुठं आलो, असं नका करू. असं नका म्हणूच नका. मी ज्या स्थितीत आहे ती ईश्वराला मान्य आहे म्हणून मी या स्थितीत आहे. काय काय साधू असतात बघा. आता ते स्टेशनला एक साधू आहेत, ते माहिती आहेत का तुम्हाला? मस्तान बाबा. काय नाव त्यांचं? मस्तान बाबा. मस्तान बाबा असं म्हणतात की ते खरंच साधू आहे. पटले ते मला. पण ते बघा ते देवावर भाव नाही त्यांचा बिलकुल. हा आवली आवली असं. आम्हाला मात्र भूक लागली की आम्ही म्हणतो काय केलंय शीतल, काय केले इन द सेन्स ते अशासाठी विचारायचं की तिने खूप केले, आपल्याला त्यातलं किती खायचे आणि काय खायचं. काय केलं म्हणजे बासुंदी केली. आज काय केलं होतं ते? खीर. पण मी नाही खाल्ली. खीर कोण खातो? बोका खातो. कळलं मग? ते मस्तान बाबा त्यांना जे वाटेल ते एखाद्या स्टॉलवर जातात, तिथे काहीतरी ते स्वतःच्या हाताने करून खातात. काय खातात माहित नाही आणि काय बसतात. काय नाही. आणि पायात एवढं मोठं चांदीचं कडे घातले का काय केलं? मी याच्यावर पाहिलं युट्यूबवर आहे ना. मला जायचंय पण नाही गेले. मला हे म्हटलं की असं काय जात आहे. चंदनासारखा स्मेल येतो बरं काय. हा? त्यांच्या तिथं जर गेलं ना हा. तर असं चंदनासारखा चंदनाचा वास. तर स्मेल बरोबर येतो. आहे, अगदी बरोबर. साधू दोन प्रकारच्या, 2-3 प्रकारचे साधू असतात. स्टेशनला येते. एक आमच्यासारखे इथले साधू जे लोकांना मोक्षाच्या भाषेपर्यंत नेऊन सोडतात. आपल्या वाटेवरून जाता जाता प्रचार करता करता आपली वाट शोधता शोधता जे अडलेले आहेत त्यांना वाट दाखवणे हे आमच्यासारख्या साधूंचं काम आहे. हे सर्वोच्च आहे. खूप मोठे हे सर्वोच्च हे काय. खूप मोठे. काही साधू तसे असतात जे देहाचे पूर्ण देह विन्मुख आहे, देहाचा आठव नाही असे काही साधू असतात. हा ठीक आहे. पण ज्ञानोबरायांनी अशा साधूंचं खूप वर्णन केलंय. ही 4थी पुरुषार्थ सिद्धी आहे. अर्जुना काय बोला. पुरुषाचं सिद्धी चौथी घेऊन ये आपल्या जे पुरुषार्थ अर्जुनाने प्रश्न विचारलाय बहुतेक 9व्या किंवा 12व्या अध्यायात. त्या देवा कोण कोण साधू कसे असतात? तर त्यांनी सांगितलं जो माणसात राहतो नाही माझी विभूती. तो माझी विभूती विभूती. योगामध्ये. जो माणसात विभूती योगामध्ये सांगितलं. जो जगातच राहतो पण कोणाला कळू देत नाही. नंबर 1. नंबर 2 तो जगातच राहतो पण स्वतःचं नाव सारखं पुढे पुढे कुठेही सांगणार नाही. प्रसिद्धी विन्मुख असतो. पहिलं त्याचं लक्षण आहे. कळलं? खूप त्याची लक्षण आहे. म्हणजे तुम्हीच. हा? काय काय? ओघाने आलं ते. प्रसिद्धी विन्मुख असतो. प्रसिद्धी विन्मुख हे फार मोठं लक्षण आहे. तिथं जाईपर्यंत खूप सहन करावं लागतं. प्रसिद्धी उगीच मिळते. ज्यांच्यात आहे प्रसिद्धी तेवढीच. ती प्रसिद्धी ही तरी मिळण्यासाठी कितीतरी सहनशीलता ही जी त्याच्यामध्ये आहे तो भगवंताचं रूप आहे. सहनशीलतेचं रूप आहे भगवंत. कळलं का? नंतर सगळी अशी लक्षणं ही आहेत. ती सहनशीलता, प्रसिद्धी विन्मुखता. अजून काय काय बरं लक्षण आहे सांगा. ज्ञानी. समाशी. ज्ञानी. हा ज्ञान आहे. पुढं
क्षमाशील. क्षमाशीलता, अगदी बरं. क्षमाशीलता ती लक्षण म्हणा तुम्ही. असमोह, क्षमा, सत्यम, दया, प्रतिष्ठा असं काहीतरी आहेत ना ती लक्षण. 13व्या अध्यायामध्ये सांगितलं. अमानित अदंबित अहिंसा अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम. पुढे आचार्योपासनम नित्यम. असं असे काहीतरी लक्षण, खूप लक्षणच आहे. ज्ञानोबा इतके प्रसन्न झाले, डायरेक्ट साधूंबद्दल बोलून गेले. मीन्स स्वतःबद्दल बोलून गेले. ते म्हणतात साधू. कोण साधू होते तेव्हा? आणि जो असेल साधू तो त्याला वाचल्यावर प्रसन्नता यावी म्हणून ज्ञानोबा बोलून गेले. पाणी दे आणि नसतंच इथं कुठे तिथे इथे बर. पुढे बघा. मग ज्ञानोबाराय ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी कोण होते ज्ञानोबाराय? स्वतःच तसे होते. पुढं ते काय जाणवणी वर्म जाणवणी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगदेव. त्याच्या आधीची भूमिका आहे. थोडं उपजताची ज्ञानी होते. ज्ञान उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेवांना ज्ञानी व्हायला किती ज्ञानी लागत नाही. चांगले एकेकाला काय ऐका का बोलणं चालले नका. कोणाला सुंठ बिंठ काय दुसरी कसली गोळी? दुसरी साधी गोळी असेल तर त्या पण चांगली. कुठेतरी पडली. चल बाबा तू चल. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी. चांगदेव महाराजांना कुठलं कुठलं ज्ञान होतं सांगा. सिद्धी होत्या त्या. ज्ञान सिद्धी तपस्व्याला खड्डे घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून तपश्चर्या जो करतो तुमच्यासारखा त्याने कधी सिद्धींच्या माग पळायचं नाही. हे आलं ते आलं ते ठीक आहे. आलं ना तेव्हा तुमचं तुम्हाला अर्पण मी बाजूला आहे असं असतं. बरं सावधान. तुम्ही सगळे सावधान. तुम्ही सगळे सिद्ध आहात मला माहिती. सिद्धिपतीला समर्पण. तुम्हाला प्रपंचामध्ये कोणाला काय कमी आहे अजून? जिथे जाल तिथे तुमचं ताबडतोब काम होत. 2 गेल्या बसून नंबर रस्ता चुकला होता तर सापडला. हे जे आहे या तुमच्या सिद्धीच एक प्रगट झालेल्या तुमच्या शरीरातून तुमच्या अभ्यासामुळे तुमच्या नामामुळे हे चमत्कार आहेत. हे सारखं गुरूंनी हात केल्यामुळे नाही झालं, तुमच्या अभ्यासाने झालं. असं द्या. बस मध्ये गेले की लगेच जागा मिळते. प्रश्न नाही. एवढीच असते ती. आमच्या मुली येत आहे किती म्हाताऱ्या आहेत बिचाऱ्या. त्या म्हाताऱ्याला वाकलेल्या त्या निघाल्या ना गणपतीला कुठल्या तरी त्याचं कुठल्या सिद्धिविनायकाला वगैरे जातात कधीतरी. त्या निघाल्या ना घराच्या बाहेर बिल्डिंगचा शिपाई येतो पळत पळत पिशवी घेतो. बघा खाली उतरल्या की दुसरा एक शिपाई पिशवी घेतो. काय करू? रिक्षेत बसल्या. रिक्षेने निघाले की कुठं जायचंय तिथं
तिथं उतरायच्या आधी एक मुलगा तयार असतो छोटा, तो सगळ्या पिशव्या घेतो, त्यांना खूप पिशव्या न्यायच्या, तो सगळ्या पिशव्या घेतो. आजी कुठं जायचं? मला सिद्धिविनायक. चाल मी नेतो. वा मुलगे त्यांना पण तसंच अनुभव येतो. मुलगेच जायचं. त्यांचं मी सांगा. त्यांचं सांगते. हा कोण आहे मुलगा? जेव्हा तेव्हा पुढे येतो. मोरया. भक्तीचं द्योतक आहे बघ. मोरया. तुम्ही इथं सिद्धी जर मागितल्या ना, मग गडगडलं तुमचं. भक्तीत जगा. भक्तीत जगण्याची मजा आहे, भक्ती चाखायची मजा आहे आणि भक्ती अनुभवायची मजा आहे. जीवन असं अनुभव. जीवनामध्ये आपल्या भक्तीचे अनुभव येतात, ते घेत घेत मजेने जातात जीवन. आणि जास्ती नाम घ्या, जास्ती नाम घ्या, जास्ती नामस्मरण इतकं आवडीने करा. नाम घेतलं म्हणजे पेढा खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, इतकं आवड पाहिजे नामाची. बोलताना अखंड परमेश्वराशी आतून बोलत जा. ती माझी भक्ती आहे, ही माझी भक्ती मी निवडली. मला अत्यंत सवय आहे, कोणताही पॉइंट मी फक्त परमेश्वराशी चर्चा करीत असते, बाकी कोणाशीच नाही. म्हणजे मुद्दाम नाही करत, आपोआप होतं. सतत गणपतीशी बोलणे बस खास ते माझं आहे. मला म्हणजे मी ते झालेलं आहे मला आपोआप. श्रीकृष्ण होता देवघरात तेव्हा त्याच्याशी बोलायचे. श्रीकृष्णानेच ही सगळी देणगी दिलेली आहे. आणि सद्गुरू कोण आले? बाळकृष्ण. पती कोण आले? शामराव. हे कोण आले? कोण कोण आले? सगळे कृष्ण. सगळे कृष्ण रूप पुढं आहे. सगळं तेच कृष्ण. ना. जीवन असं आहे, सगळे कृष्ण बनून पुढे आले. पतींचा कार्यभाग कृष्णाचा संपल्यानंतर ते गेले, मग सद्गुरू बाळकृष्ण म्हणून पुढे आले. आणि नंतर सद्गुरुनाथ आदर्श झाल्यावर मयुरेश बालचिंतामणी. पुन्हा बालचिंतामणी प्रगट झाले. असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला माझ्या भक्तीची तपासणी ईश्वराने केलेली आहे, साध्या माणसाने पण केली नाही. असं आहे. म्हणून ओम नमोजी आद्या हे जी गणित आहे, आपण आज कशासाठी घेतलाय हा विषय? गणेश तत्व सांगायचं. हे आहे प्रवचन आजच संपलं नाही, अजून खूप दिवस चालू आहे. श्री गणेश आणि विज्ञान. तर मला हे सांगायचंय, सगळं विश्व हे गणेशाचं रूप आहे. उ म. त्याच्यात अनंत प्राणी आहेत, अनंत पक्ष्यांच्या जाती आहेत, अनंत 4 पायाचे आहेत, 2 पायांचे आहेत, गाई बैल आहेत, पशुपक्षी आहेत, किडा मुंग्या आहेत, सगळे आहेत. त्या सगळ्या योनी फक्त गणेश रूपामध्ये आहे. गणेश रूपामुळं आहे जिवंत. आपला आत्मप्रकाश देवा तूची गणेशू. इथे बोट द्या, इथं नको. देवा तूची गणेश. हे कुठं ऑपरेशन झालं की ते खलास. इथे मला एक सांगा, उदाहरण देते. मनुष्य एखादा गेला, हे बदलता येतं. हा हे नाही बघ, एखादा मनुष्य गेला तर त्याला ते विधी होतो त्याचा ज्वलनाचा. ज्वलन होताना एक मनुष्य थांबून राहतो. तो कशासाठी सांगा मला? कोण बोलतंय? कवटीचा आवाज घेण्यासाठी. काय आहे कवटी? प्राण शिल्लक राहतो. कोणता प्राण? व्यान व्यान व्यानाचा. व्यान प्राण. नाही. उपप्राण. नाही, नाही. धनंजय धनंजय धनंजय. Right, धनंजय. बरोबर. धनंजयचा अर्थ काय? धनंजयचा अर्थ काय? म्हणजे कोण आहे जे धनंजय? इथून एवढा श्वास असतो. भगवान श्रीकृष्णांचं एक नाम आहे धनंजय. धनंजय. तो धनंजय प्राण श्वास. शांत. तो धनंजय प्राण तुमच्या शरीर रक्षणासाठी शेवटपर्यंत सोबत करतो. दॅट कॉल ईश्वर. तो ईश्वर आहे जो शेवटच्या सगळे सोडून गेले, पण कोण राहिला? धनंजय लक्ष ठेवून असतो. तुमचा देह होतो का नष्ट, कसं होतं काय, मग धनंजय जातो. लक्षात घ्या कशी योजना आहे परमेश्वराची. हे प्रत्येक शरीर ईश्वराचं आहे, दुसऱ्या कोणाचंच नाही.
म्हणून तोच शेवटी नातेवाईक टाकून जातात. विचार कर, नातेवाईकांची मर्यादा तिथपर्यंतच आहे. ते बरोबर काय नाही, पण ईश्वर तुम्हाला टाकत नाही. ईश्वर तुमच्या बरोबर असतो. आणि जेव्हा सगळं शरीर डिस्पोज होतं तेव्हा ईश्वर निघून जातो. लक्षात घ्या, ईश्वर कधी जातो? तेव्हा निघून जातो. सर्वात सोबत करतो तो कोण? जन्मदाना कोण सोबत करतो? श्वास. श्वास श्वास आणि जाताना पण श्वास. म्हणजे श्वास हा परमात्मा आहे. परमात्मा कोण आहे खरा? श्वास जन्मताना असतो. जन्मलं बाळ ते लवकर रडत नाही. का रडत नाही माहिती? हा प्राणवायू जो आहे, हा जो वायू आहे, श्वास घ्यायचा आहे. कुठला? जन्मलेल्या मुलावर जबाबदारी आहे. करतो ईश्वरच, पण जबाबदारी कुठली? बाहेरच्या हवेचा श्वास घेणे. व्यवहारातला श्वास नको घ्यायला. आता जगायचं आहे ना पुढं. त्या श्वासातून सगळं व्यवहार येतो. त्याच्यात जो श्वास बाहेरचा घेतो आणि मग जो सोडतो तेव्हा मूल जिवंत आहे असं जाहीर करतात. कळलं? असं सोडलं की रडत कसं परमेश्वर करत असेल ना सगळं ते काय किती कौतुक आहे बरं. कौतुक आहे खरंच. आपल्याला दिसत नाही, पण ईश्वर हर घडी, हर क्षण, हर मोमेंट आपल्या बरोबर आहे. हो ना. प्रत्येक क्षणी प्रत्येक आपल्याच आपल्याला सोडून तो गेलेलाच नाही. म्हणून मनुष्याने हीच साधना करा. प्रत्येक क्षणी ईश्वर माझ्या बरोबर कुठे आहे इकडेच लक्ष द्या. म्हणजे झाला अभ्यास. काय अभ्यास करायचा आहे दुसरं? काय अभ्यास करायचा? पुस्तकं वाचायचे, श्लोक पाठ करायचे, काय होईल? तुम्ही ब्रह्म कशाने व्हाल? तुमच्याचकडे तुम्ही लक्ष दिलं तर. अर्जुना, मी इथे आहे. माझी आईची आठवण. मी माझी अर्जुना, मी तरी कैसा मुखाप्रती भानुकी लय. कहीं नहीं ऐसा माणी सांगते. सूर्य आहे समोर, मी तरी तुम्हाला कळत नाही. मी तरी कैसा मुखाप्रती भानुकी. श्वासामध्ये तेज आहे. पाहिला का कधी श्वास? आम्हाला किती अवघड अभ्यास शिकवले. तुम्हाला अजून मी अभ्यासच शिकवत नाही. त्याचं कारण आहे तुम्हाला अजून मग त्यातलं गंतव्यच कळलेलं नाही. मूळ तुम्ही म्हणा मला एखाद्या शाळेत आम्हाला शिकवा, मग मी शिकवेन. श्वास पाहण्याचे पण अभ्यास आहे. श्वास दिसतो का कधी? अभ्यास आहे. अभ्यासाने श्वास दिसेल. आम्ही केले ते अभ्यास. आम्ही केले. गुरु सांगते ते करत सांगितलं श्वासात पंचमहाभूत आहेत. ते आहे सांगितलं. श्वास दिसलाय का? श्वास दिसला पाहिजे म्हणजे परमात्मा दिसला. तो पहा सूक्ष्म आहे. कसं बघायचं तो? परमात्मा ढोबळ नाही. पहिली आता आज एक पद्धत सांगते. ताटलीमध्ये पाणी घ्या, छोटा ताटली. जलोपासना पहिला उपासना. छोट्या ताटली, स्वच्छ ताटलीमध्ये पाणी घ्या, न सांडेल असं. त्या पाण्यामध्ये एक उभी रेख काढा. या बोटाने स्वस्तिक काढतो ना आपण. नाही, आता लगेच नाही. हे बघा. आणि प्रत्येक याला म्हणजे स्वस्तिक काढा. स्वस्तिक नंतर उजव्या बाजूने ओम काढायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये पाण्यावरच 4 ओम झाले. आणि मग त्या स्वस्तिकाच्या मधोमध, त्याच पाण्यामध्ये स्वस्तिकाच्या मधोमध दृष्टी ठेवा. ते राहिल्या त्याच्यावर किंवा प्राणप्रतिष्ठा. बरं, मग स्वस्तिक काढून झाल्यावर आपण किंचित खाली वाकायचे आणि आपला श्वास त्याच्यामध्ये सोडायचा. असा श्वास सोडला की आपल्या श्वासाची प्राणप्रतिष्ठा कुठे झाली?
झाली बरोबर. आणि मग 10 मिनिटं ध्यान करायचं त्याच, डोळे मिटून नाही, डोळे उघडे ठेवून पाण्याचं ध्यान करायचं. तो जो श्वास सोडला मधोमध त्याच्याकडे बघून ध्यान करायचं. तो दिसत नाही पण तिथंच दृष्टी स्थिर ठेवून ध्यान करायचं. म्हणजे पाण्यामध्ये पण हवा आहे हा सिद्धांत सिद्ध होतो. कळलं तुम्हाला? त्याच्यातून वापरतात ना नंतर अनुभव येतो आपण ऐका. जो 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 आपण दृष्टी एकाग्र करून पाहतो, मध्यभागी दृष्टी एकाग्र करायची आहे, मी प्रत्यक्ष करून दाखवेन एक दिवस. ती एकाग्र दृष्टी झाली, डोळे किलकिले करून, की पाण्यातली वाफ दिसते आपल्याला. पाण्यातली वाफ दिसते का कधी? हलतं नाही, स्थिर होत. पाणी स्थिर होतं, एकदम स्थिर. आणि त्याच्यातून येणारी हवा वर दिसते. हवा दिसते का आपल्याला? पण या उपासनेने आपली दृष्टी इतकी सूक्ष्म होते की हवा दिसते. हे सामर्थ्य कोणाचं आहे का शिकायचं? माझ्याकडून त्यांनी शिका. नुसतं घेऊन टाकायचं नाही. काय पाण्यावर हळूहळू काय होतं, वाफ जमा होते. म्हणजे आता बाष्प दिसतं का आपल्याला हवेतलं? नाही, ती पाण्यात दिसतं का? डोळ्यात आहे तो तुमच्या. कळलं? त्या डोळ्यातल्या शक्तीमुळे परमात्मा तिथे उतरतो आणि तो दिसतो. तुमच्या ताकद येते त्याला पाहण्याची. अशा 4-5 उपासना आहेत, त्या शिकून घेतल्या की प्रत्येकाला ओम दिसेल पाण्यावर, प्रत्येकाला श्वास दिसेल. तो पाहायचा आहे का नाही? मग आता आपलं प्रवचन आता नंतर कधी परत 8 दिवसांनी. तुम्ही मला एवढी सुट्टी का दिली बरं? गुरुवार ते गुरुवार कोणी दिली? कोणी चालू केली? मला काही कळतच नाही. नंतर मी आली मध्ये तर कोणी येतच नाही. बरं ठीक आहे, मग पुढच्या गुरुवारी आपण या ठिकाणी जलोपासनेची प्रॅक्टिस, श्वास कसा सोडायचा आणि तुम्ही रोज करायची जलोपासना, हे आपण सिनियरांना माहिती आहे. त्यांनी नाही केली तरी संक्रांत पण आलीच आहे. हा? संक्रांत पण आली आली. आहे आले पुढच्या महिन्यात. अजून हा? या उपासना शिकल्यावर काय होतं, निर्गुण निराकार परमात्म्याची एक दोरी आपल्या हातात येते. आपल्याला श्वास दिसू लागतो. किती भाग्य बघा. आपण सोडलेला श्वास हळूहळू सगळीकडे जातो आहे, वर वर येतो आहे. तो त्याच्यातून दिसतं जलोपासना डायरेक्ट दिसतं. वाफ येते, सगळ्या पाण्यावर श्वास पसरतो. आपल्याला दिसतोय का श्वास? बॉम्बला आपण एवढी वर्ष झाली जन्म घेऊन तरी आपला श्वास आपल्यालाच. म्हणून ती म्हण आहे, तुझे आहे तुझं पाशी बरी तू जागात चुकलास. जाणवतं ना आपण आपला श्वास वर. आता एवढं हे सिनियर लोक आहेत, सिनियरांना ते सगळं आधी तुम्ही हे शिका. श्वास आहे कुठं? पाण्यात श्वास आहे. आमच्या भगवंताने आम्हाला शिकवलं. श्वास कुठं आहे? पाण्यात पण श्वास, पाणी पण श्वास घेत हे शिकवलं. पंचमहाभूत पण श्वास घेतात हे शिकवलं. श्वास सगळेच घेतात. पाणी घेत, हवा घेते, आकाश घेते, सगळेच. पृथ्वीत पण हवा आहे. कशावरून? आता हे पृथ्वी रूप आहे की नाही, त्याच्यावर पाणी मारा बरं, त्याच्यात पाणी शोषलं जातं. त्याचा अर्थ पृथ्वी रूपात पण हवा आहे. त्याला सूक्ष्म छिद्र असतात. असे ही विद्या शिका. नुसतं प्रवचन करायचं आणि उठून घरी जायचं तर मलाही समाधान नाही होत. तुम्हाला काय होतं मला माहित नाही. पण ही विद्या आहे. ही विद्या, याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. ब्रह्मविद्या शिकावी मनुष्याने. म्हणजे खरे शिष्य या व्यासपीठावरून तयार होत आहेत असं त्याचा जुन्या लोकांना माहिती आहे. जलोपासनावर हे त्यांना सगळ्यांना माहीत आहे. आमच्या दुरंगेताई, गावडेताई यांना माहीत आहे. आकाश उपासना त्याचे प्रॅक्टिकल शिका. त्यात लांब त्यांना त्याचं प्रॅक्टिकल शिकून घ्या. श्वास दिसला की तुम्हाला वाटेल वा वा मला पण परमात्मा दिसला. परमात्म्याचं रूप आहे ते. हवा म्हणजे हवा दिसणं साधी गोष्ट आहे. तुम्हाला दिसते का हवा? अशी बघा,
मला काय दिसतं माहिती आहे तुम्हाला? ही सतरंजी मोकळी आहे, सगळीकडे मोकळं आहे. आणि मी जर असं डोळे किलकिले करून जर हवेत बघितलं तर संपूर्ण इथून तिथं पूर्ण तेज पांगलेलं आहे. चक 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 असं मला दिसतं. तिथं जाण्यासाठी तुम्ही ही उपासना करायची आहे. कालांतराने श्वास सुटलेला तुम्हाला दिसला पाहिजे. श्वास घेताना तुम्हाला आत जाताना तुम्हाला दिसला पाहिजे. ही उपासना श्रेष्ठ आहे. म्हणून श्वास आहे, ब्रह्म आहे, आकाश आहे, सगळे निर्गुण निर्विकार परमात्म्याचे रूप प्रत्यक्ष शिष्यांना दाखवणारे परमहंस आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. अजून ओंकाराचं बरंच शिकवायचं आहे. पुढच्या प्रवचनात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.